श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अधिक महिन्यात घरामध्ये देवाजवळ दिवा लावण्याचं, अखंड नंदादीप लावण्याचं, दीपदान करण्याचं काय महत्त्व आहे हे आज आपण श्रवण करणार आहोत. अनादी कालापासून संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते ही प्रार्थना म्हणण्याची पद्धत आहे. आदरणीय गंधे महाराज कायम कीर्तनात सांगायचे की एक दिव्याची ज्योत देवाजवळ प्रज्वलित केल्याचा परिणाम घरामध्ये शुभं करोति, सगळ्यात पहिल्यांदी सगळ्या अशुभ विचारांचा, अशुभ शक्तींचा, अंधकाराचा नाश करणारी ही ज्योत प्रज्वलित केली की सगळ्यात पहिल्यांदी घरामध्ये शुभ घडतं. जे काही आपल्या घरामधलं वातावरण आहे ते शुभ होतं. शुभं करोति कल्याणम, आपल्या कुटुंबाचं कल्याण करण्याची ताकद एका दिव्याच्या ज्योतीमध्ये आहे. आरोग्यम, घरामध्ये आरोग्य प्रदान करण्याची. धनसंपदा, धन प्राप्ती करून देण्याची, संपदा प्राप्त करून देण्याची. शत्रुबुद्धी विनाशाय, आमच्यावरती जर कोणाची वाईट नजर असेल, कोणी दुर्बुद्धीने आमचं वाईट हो अशी जर इच्छा व्यक्त करत असेल तर याच्या इच्छेचा नाश करण्याची ताकद या दिव्याच्या ज्योतीमध्ये आहे. म्हणून दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दना, दीपो हरति मे पापम, आमच्या पापांचं, आमच्यामध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टींचा नाश दिव्याची ज्योत प्रज्वलित केल्यावरती होतो. म्हणून दीपज्योती नमोस्तुते. अहो, वेदांनी, शास्त्रांनी, श्रुतींनी, स्मृतींनी, उपनिषदांनी सगळ्यांनी एका दीपज्योतीच्या प्रज्वलित करण्याची ताकद वर्णन केली आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, आमच्या जीवनातला अंधकार दूर करणारी ज्योत प्रज्वलित करून आम्ही आमचं कल्याण साधून घ्यायलाच पाहिजे. अर्थात आपल्याकडे दीपोत्सव म्हणून साजरा केला जाणारा सगळ्यात मोठा सण दिवाळी. पहिल्या दिवसापासनं अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत आमच्याकडे दीप प्रज्वलनाला फार महत्त्व आहे. आम्ही दीप प्रज्वलन करतो. प्रत्येक वेळा वेगवेगळा सांगितला, कधी कणकेचा सांगितला, कधी मातीचा सांगितला, कधी धातूचा सांगितला. जेव्हा ज्या वेळेला ज्या पद्धतीमध्ये आमच्यावरती कृपा व्हावी, आमच्यामध्ये ती शक्ती जागृत व्हावी, त्या वेळेला शास्त्रकारांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दीप प्रज्वलित करायला सांगितलं आहे. रोज खरं म्हणजे अखंड घरामध्ये नंदादीप चालूच पाहिजे, पण नाही अखंड कायम शक्य, तर किमान अशा पर्वकाळांवरती तरी आम्ही आमच्या घरामध्ये दीप प्रज्वलित केलाच पाहिजे. सकाळी देवाजवळ तेलाचा दिवा, संध्याकाळी देवाजवळ साजूक तुपाचा दिवा. मंडळी, जेव्हा दिवा पेटतो ना, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा, त्यातनं उत्सर्जित होणारी ऊर्जा आमच्या घरामध्ये आम्हाला शांती, सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्य, सद्बुद्धी प्रदान करणारच आहे. कारण अहो, पंचमहाभूत हे सजीव आहेत. एक दिव्याची ज्योत जरी पेटवली ना तरी अग्नी, आपल्याला माहिती आहे अग्नी ऑक्सिजनवर चालतो. साहजिक आहे, जो ऑक्सिजनवरती जगतो तो जिवंत आहे. अर्थात ती प्रगट झालेली ज्योत आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये एकत्रितपणाने खेचती. त्याच्यावरती आपल्याला तो प्रसाद म्हणून प्रदान करते. आमचं दुःख, दारिद्र्य, दैन्य ती घेणार आणि आम्हाला शांती, सुख प्रदान करणारच. म्हणून या अधिक महिन्यामध्ये देवाजवळ घरामध्ये दीप प्रज्वलन करण्याचं आणि दीपदानाचं महत्त्व सांगितलं आहे. अनेक कथांमध्ये पुढे आपण रोज एक कथाभाग ऐकणारच आहोत. त्याच्यामध्ये
दीपदानाचं काय महत्त्व आहे, साधा दिवा प्रज्वलित केल्याचं काय महत्त्व आहे, साधा विझलेला दिवा पुन्हा लावला तर त्याचंसुद्धा पुण्य किती आहे हे आम्ही कथेमध्ये ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी आम्ही निश्चय करणार आहोत की अधिक मासामध्ये आमच्या घरामध्ये दीपपूजन, दीपप्रज्वलन होणारच आहे. या दिव्याचा परिणाम, या ज्योतीचा परिणाम आमच्या घरामध्ये शांती, सुख आणि सगळ्यात महत्त्वाची ज्याला वंशविस्ताराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, वंशवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यासाठी तर दीपदानाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. ते कथारूपाने आपण ऐकणारच आहोत. पण या अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या अनेक व्रतांमध्ये दीपदान आणि दीप प्रज्वलन करणे हे व्रत आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. यापुढील भाग याच आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होतील. आपणही ऐका, आपल्या आप्तेष्टांनाही ऐकवा आणि कल्याणाचा मार्ग सुखकर करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.